पाणी कमी आहे किंवा शेती परवडत नाही अशी ओरड बऱ्याच वेळा शेतकरी करताना दिसतात। मात्र पाणी टंचाईत सुद्धा पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं तर चांगली शेती फुलू शकते, हे हिंगोलीच्या शेतकऱ्यांना सिद्ध केले। वाघजाळी इथले शेतकरी बाबूराव ताबिले यांनी माळरानावर पाण्याचं नियोजन करत 2 एकरामध्ये डाळिंबाची बाग फुलवली आहे आणि त्यातून ते वर्षाला तब्बल 10 लाखांचं उत्पन्न घेतात। हे आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वाघजाळी इथले डाळिंब उत्पादक शेतकरी बाबूराव ताबिले। 12वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला। शेतात काहीतरी चांगलं करण्याची त्यांची जिद्द होती। त्यातून त्यांनी आपल्या 2 एकर शेतात डाळिंबाची लागवड केली। 12वी झाल्याच्या नंतर समोर शिक्षणासाठी खर्च लागणार वावरातलं उत्पन्न कमी असल्यामुळे समोर शाळा शिकण्यासाठी पैसा लागणार, त्यामुळे शाळा सोडून मी शेतीकडे वळलो। शेतीकडे वळत असताना मला असे लक्षात आले, पारंपरिक पद्धतीने शेती करताना जास्त उत्पन्न नाही आणि उत्पन्न जास्त नसल्यामुळे आपलं कमाई पण जास्त नाही। त्यामुळे मी काहीतरी नवीन प्रयोग करण्यासाठी डाळिंब शेतीची निवड केली। बाबूराव ताबिले यांनी डाळिंबाची बाग लावल्यानंतर त्याची चांगल्या पद्धतीने मशागत केली। वेळच्या वेळी त्याच्यावर औषधांची फवारणी केली। पाण्याच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला, त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करणं त्यांना शक्य झालं। लागवण करत असताना सवान रानात लागवण केली। लागवण केल्याच्या नंतर दर 2-3 महिन्यानंतर थोडं त्याला बेड करत राहिलो। बेड केल्याच्या नंतर ड्रिपची सिस्टीम पहिलीच होती। ड्रिप केल्यानंतर पहिले 12 महिने ड्रिपची एक नळी ठेवली। त्याच्यानंतर थोडे झाडं मोठे झाल्यानंतर पाण्याची थोडी कमतरता वाटत होती। त्याच्यानंतर ड्रिपच्या 3 लाईन वापरल्या। 3 लाईन वापरून झाडाला पाहिजे एवढं पाणी दिलं। पाण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे NHM अंतर्गत सामूहिक शेततळे घेऊन पाण्याचा साठवण क्षमता वाढवली। ठिबक सिंचन वापरूनही पाणी कमी पडत असल्यानं ताबिले यांनी कृषी विभागाच्या अनुदानाच्या माध्यमातून साठवण तलाव खोदला, त्यामुळे बागेला मुबलक पाणी मिळतंय आणि उत्पादनातही चांगली वाढ झाली आहे। यावर्षी त्यांना 16 लाखांचं डाळिंब उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे। त्यातून खर्च वजा जाता त्यांना यंदा 10 लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। शेततळ्यासाठी कृषी विभागामार्फत हरणे साहेब, कचवे साहेब यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर तळ्याचे खोदकाम सुरू करून तळ्याचे काम पूर्ण झाल्याच्या नंतर तळ्यात पाणीसाठा भरपूर असल्यामुळे बागेला आज पाण्याची कमतरता नाही। दुष्काळ परिस्थितीत सुद्धा पाणी आहे, त्यामुळे बाग चांगली फुलत आहे। कृषी विभागामार्फत त्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत गेल्या वर्षी आम्ही त्यांना 40x40 मोठं NHMचं शेततळे सामूहिक शेततळे दिलेले आहे। त्यामधून त्यांनी गेली 1.5 वर्ष झालं ते त्याच्यातून पाणी देऊन त्यांची बाग वाचवत आहे। दुष्काळ परिस्थितीसुद्धा त्यांची बाग आज तग धरून आहे आणि जवळजवळ झाडाला 25-25, 50-50 फळं लदबदलेली आहेत। तसेच त्यांना आम्ही NHM योजनेअंतर्गत मल्चिंगसाठी सुद्धा अनुदान त्यांना उपलब्ध करून देणार आहेत ह्या वर्षी। तसेच ड्रीप स्प्रिंकलर हे सुद्धा आम्ही वेळोवेळी त्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना आम्ही देत राहतो। प्रयत्न केले की यश हमखास मिळतं असं म्हटलं जातं। तसेच प्रयत्न बाबूराव ताबिले यांनी केले आणि त्यांना भरघोस यश मिळालंय। बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली। एक छोटासा ब्रेक। तुम्ही पाहताय शेती मित्र।